दिवाळीच्या तोंडावर मला सर्वांना एक विनंती करायची आहे, एक आवाहन करायचं आहे की आपण मार्केटमध्ये जातो तर मार्केटमध्ये अनेक वस्तूंचे स्टॉल लागलेले असतात, खाद्यपदार्थ असतात, तर कोणी इतरही वस्तूंचे स्टॉल लागलेले असतात. तर शक्यतो आपल्या आजूबाजूला जे गरजू लोक म्हणजे शेतकरी, कष्टकरी, कामगार हे त्यांच्या शेतात पिकलेला माल, बनलेला माल किंवा स्वतःच्या घरी बनवलेला माल जेव्हा बाजारात आणतात तर हे सरळ आपल्याला त्यांची विक्रेती म्हणजे विक्रेता आणि ग्राहक किंवा म्हणजे निर्माण करणारा आणि ग्राहक असा सरळ संबंध असतो. तेव्हा ती वस्तू जास्तीत जास्त म्हणजे रास्त भावातही मिळते आणि शुद्ध मिळते. तर तेव्हा अशा प्रकारच्या वस्तू खरेदी करा आणि शेतकऱ्याकडून जास्तीत जास्त वस्तू खरेदी करा, जेणेकरून शेतकऱ्याला मदत होईल, त्यांची दिवाळी चांगली होईल. आता जेव्हा बाजारात जातो तेव्हा भाजीपाला घ्यायला किंवा लिंबू वगैरे काय घ्यायला, तर शक्यतो जे ज्येष्ठ नागरिक असतात, ते आजीबाई असो, आजोबा असो, काका असो, काकू असो, तर ते जर भाजी विक्री करत असेल तर मी शक्यतो त्यांच्याकडूनच घेतो आणि भावबाजी नाही करत काहीच. आता आपण असे रोज इतकं आपण हिंडतो फिरतो, इकडे इतक्या वस्तू घेतो, आपले एवढे पैसे खर्च होतात, बरेचदा आपण काही विचार करत नाही. तर मग या आजीबाई आजोबांच्यासाठी जर समजा आपण 2-4 रुपये दिले, त्यांनी म्हटलं त्या भावात दिले, तो कोणता एवढा फरक पडून राहिला. तर म्हणून मला सर्व नागरिकांना एवढंच सांगायचं आहे की गरजू लोकांकडून वस्तू खरेदी करा, आपण दिवाळी साजरी करा, त्यांना पण दिवाळी साजरी करू द्या. म्हणून सर्व नागरिकांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा.